कीर्तनाकरता उपस्थित आहेत आदरणीय गणेश भाऊ आज कीर्तनाकरता आले नाहीत ते, पण या दोघांचा नेहमीच माझ्याशी संपर्क असतो आणि मोठं कार्य त्यांचं दोघांचं आहे आणि त्यांच्या सहकार्याने गावातील अनेक तरुण मंडळी त्यांना जॉईन आहेत. गोरक्षक म्हणून ते सुंदर पद्धतीने कर्तव्य पार पडत असतात. खऱ्या अर्थाने कालच सायकडा भेंडाळी रस्त्यावरती दोन गोमांसाच्या गाड्या, एक I-20 गाडी होती आणि एक स्विफ्ट गाडी होती. मंडळी खूप मोठी शोकांतिका आहे. आपण म्हणतो निसर्ग साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही, पण आपल्याच परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला जर अशा घटना जर घडत असतील तर आपण सावधानतेने जीवन जगणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांना दोष देण्यापेक्षा आपण कुठेतरी चुकतोय म्हणून खऱ्या अर्थाने हे निसर्ग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. का आपण चुकतोय? जर शेतकऱ्यांना जर गाय कत्तलखान्याला जर विकली नाही तर गाईचं मांस पार्सल केलं जाणार नाही आणि पापाचा बोजा खऱ्या अर्थाने धरणी मातीवरती होणार नाही, निसर्ग गोपणार नाही. खऱ्या अर्थाने या गोरक्षणाचं काम आपल्या गावातील अनेक मंडळी करतात. त्यापैकी माझे जिवलग मित्र शरद भाऊ बोडके, आदरणीय वंदनीय गणेश भाऊ बोडके खऱ्या अर्थाने मोठं कार्य, मोठं कर्तव्य ते पार पडतायत. खऱ्या अर्थाने तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो, तुमच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने राजकीय, शैक्षणिक